नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संदीप नेरकर, राज्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय अमळनेर. आज आपण TYBA या वर्गासाठीचा पॉलिटिकल सोशिओलॉजी म्हणजे राजकीय समाजशास्त्र हा विषय अभ्यासतो. या विषयामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे ज्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, ते म्हणजे राजकीय सामाजिकरण. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय संस्कृती या प्रकरणावर चर्चा केलेली आहे. आज आपल्याला राजकीय सामाजिकरण ही संकल्पना समजून घ्यायची आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना हे ज्ञात आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर राज्यशास्त्रामध्ये आमूलाग्र बदल झाले आणि राज्यशास्त्र हे अधिकाधिक रिलेव्हन्स कसं होईल यासाठी नवीन नवीन थिअरीज किंवा सिद्धांत उदयास आले, नवीन नवीन दृष्टिकोन उदयास आले. त्याच्यातलाच एक महत्त्वाचा दृष्टिकोन किंवा एक संकल्पना म्हणून राजकीय सामाजिकरण उदयास आलेलं आपल्याला दिसतं, ज्याच्यामुळे राज्यशास्त्राचा रिलेव्हन्स वाढला, राज्यशास्त्राचं महत्त्व वाढत गेलेलं आपल्याला दिसतं. आता मूळ आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय सामाजिकरण म्हणजे नेमकं काय. आपण जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की राजकीय सामाजिकरण याचा अर्थ त्याच्यामध्ये एक गोष्ट तर आपल्याला अगदी स्पष्ट दिसते, ते म्हणजे दोन वेगवेगळ्या संकल्पना एकत्र आलेल्या दिसतात. एक पॉलिटिकल डायमेन्शनची आणि दुसरी सोशल डायमेन्शनची. आणि मग या दोघी संकल्पनांचं एकत्रीकरण या राजकीय सामाजिकरणामध्ये दिसतं, ज्याच्यामध्ये राजकारण किंवा राजकीय व्यवस्था, राजकीय मूल्य, राजकीय श्रद्धा यांना एका बाजूला महत्त्वाचं स्थान आहे, दुसऱ्या बाजूला समाज म्हणजे समाजातील असलेले घटक, तुम्ही, आम्ही, सगळेजण. आणि म्हणून या दोघांचा परस्पर अन्योन्य संबंध कसा आहे आणि त्याच्यातून एकूण राजकीय व्यवस्थेविषयीची नेमकी काय जाणीव तयार होते याचा अभ्यास या संकल्पनेमध्ये आपल्याला करता येतो. आता मूळ प्रश्न असा आहे की राजकारणाविषयी लोकांच्या मनामध्ये नेमकी काय भूमिका आहे, राजकारणाविषयी लोकांच्या मनामध्ये नेमकी काय श्रद्धा आहे, त्यांची काय मूल्ये आहेत, त्यांना काय कळतं, त्यांची नेमकी अंडरस्टँडिंग काय आहे, यालाच एका अर्थाने राजकीय सामाजिकरण असं एका अर्थाने म्हणतात. आता प्रश्न असा आहे की या राजकीय सामाजिकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहिती आहे आणि जे आपण मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिले की पॉलिटिकल कल्चर एक रुजलेलं असतं प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये. जरी आपण पॉलिटिकल कल्चर किंवा राजकीय संस्कृतीचे निरनिराळे प्रकार अभ्यासले असले तरी ते प्रकार अभ्यासत असताना मी अगदी स्पष्ट तुम्हाला असं म्हटलं होतं की जगातील कोणत्याही एका देशामध्ये किंवा एका विशिष्ट प्रदेशापुरतं देखील एक विशिष्ट अशा प्रकारची राजकीय संस्कृती अस्तित्वात नसते, ती मिक्स स्वरूपाची असते. आता प्रश्न असा आहे की जी राजकीय संस्कृती आहे ही राजकीय संस्कृती अस्तित्वात असते, ती राजकीय संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. म्हणजे काय होतं, याचा अर्थ असा होतो की एखाद्या देशामध्ये जे राजकीय संस्कृती रुजलेली आहे, पॉलिटिकल कल्चर रुजलेलं आहे, त्याच प्रकारचं पॉलिटिकल कल्चर हे त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये पण पोहोचतं. एक अगदी छोटंसं उदाहरण म्हणून आपण घेऊया. आपण नेहमी असं म्हणतो की ज्या देशांमध्ये सुरुवातीच्या किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये रेव्होल्यूशन झालं म्हणजे तिथली राजकीय व्यवस्था अस्थिर होती, राजकीय क्रांत्या झाल्या, त्या व्यवस्थेमध्ये सातत्याने क्रांती अशा प्रकारचं स्वरूप पॉलिटिकल रिव्होल्यूशन या राजकीय क्रांती या होत राहिल्या. आणि म्हणून ज्या ठिकाणी क्रांती झाली नाही, म्हणजे उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये रक्तहीन राज्यक्रांती झाली, ड्रास्टिक चेंज किंवा जी रिव्होल्यूशन म्हणतो, रक्तरंजित क्रांती म्हणतो, ती कधी झाली नाही. आणि म्हणून तशा प्रकारची क्रांती इंग्लंडमध्ये आधीही झाली नाही, त्याच्यानंतरही झाली नाही. इंग्लंडचा समाज, इंग्लंडची व्यवस्था त्या बदलाला अनुरूप होत जाते किंवा तशा प्रकारचे बदल ती स्वीकारत जाते, कारण तिथलं कल्चर त्या प्रकारे रुजलेलं आहे. आणि म्हणून पॉलिटिकल कल्चर एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफॉर्म होणं, संक्रमित होणं, ही जी संक्रमित होण्याची प्रक्रिया आहे, या प्रक्रियेलाच मुळात राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया असं त्या ठिकाणी प्रामुख्याने म्हणतात. आणि म्हणून आपण राजकीय सामाजिकरण समजून घेत असताना लक्षात घेतलं पाहिजे की लोकांच्या मध्ये बसलेली जी राजकीय संस्कृती आहे, जे पॉलिटिकल कल्चर आहे, ते पॉलिटिकल कल्चर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचं काम राजकीय सामाजिकरणाच्या माध्यमातून होत असतं. त्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये राजकीय व्यवस्थेबद्दलचा दृष्टिकोन, राजकीय व्यवस्थेबद्दलची श्रद्धा, मूल्य निर्माण होण्याची किंवा विकसित होण्याची जी प्रक्रिया आहे तिला राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया म्हणतात. म्हणजे काय, एखादी पॉलिटिकल सिस्टीम आहे, तिच्याविषयी लोकांच्या मनामध्ये नेमकी काय भूमिका आहे,
लोकांच्या त्याच्याविषयीच्या काय श्रद्धा आहेत, काय मूल्य आहेत, ही विकसित कशी होते, याचा अभ्यास या राजकीय संस्कृतीच्या माध्यमातून जो होतो तो राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी प्रामुख्याने घडताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर समाजातील जे निरनिराळे घटक आहेत या सगळ्या निरनिराळ्या घटकांना राजकीय माहिती किंवा मूल्य किंवा व्यवहार जनतेमध्ये जाणीवपूर्वक रुजवण्याची प्रक्रिया म्हणजे राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया होय. याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनामध्ये किंवा समाजातील सर्व घटकांमध्ये राजकारणाविषयीची काहीतरी माहिती पोहोचवण्याचं काम या राजकीय सामाजिकरणाच्या माध्यमातून होते. म्हणजे समाजात एखादी राजकीय घटना घडली तर तिचं इंटरप्रिटेशन कसं करायचं, तिचं अवलोकन कसं करायचं, ती कशी समजून घ्यायची, हे त्या लोकांमध्ये कशा प्रकारचं पॉलिटिकल कल्चर रुजलेलं आहे त्याच्यावर ठरतं. आणि हे पॉलिटिकल कल्चर कसं पोचतं तर ते सामाजिकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रामुख्याने पोहोचतं. आता हे जे राजकीय सामाजिकरण आहे, हे राजकीय सामाजिकरणाची संकल्पना जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे ही दुसऱ्या महायुद्धानंतर उदयास आलेली संकल्पना आणि मुळात हायमनने हिचा सर्वप्रथम वापर 1959 मध्ये केला आणि त्याच्यानंतर राज्यशास्त्रामध्ये राजकीय सामाजिकरणाला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं. मात्र तत्पूर्वी पॉलिटिकल सोशलायझेशन आणि खऱ्या अर्थाने केवळ सोशलायझेशन म्हणजे सामाजिकरण ही संकल्पना समाजशास्त्रामध्ये रूढ होतीच. समाजशास्त्रामध्ये तिचा वापर केला जात होता. मात्र या सामाजिकरणाला राजकीय आयामाने अभ्यासाला सुरुवात 1959 मध्ये हायमन यांनी केली आणि त्याच्यानंतर राज्यशास्त्रामध्ये ती रूढ पावलेली आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसते. आणि म्हणून ही एक अतिशय महत्त्वाची आणि तितकीच व्यवस्थित अशा प्रकारची प्रोसेस किंवा प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेद्वारे आपल्याला व्यक्तीला राजकारणाविषयी आणि राजकारणातील असलेले निरनिराळ्या व्यवहारांविषयीचं ज्ञान होतं आणि त्याच्यातून लोकांच्या राजकारणाविषयीची मतं तयार होतात. आपण नेहमी पाहतो की लोक राजकारणाच्या बाबतीत स्वतःची एक भूमिका त्यांची तयार झालेली असते. ती भूमिका तयार जी होते ती तयार होण्याच्या पाठीमागे ती सामाजिकरणाची एक अत्यंत महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये प्रामुख्याने असतो आणि म्हणून त्या अनुषंगाने राजकीय सामाजिकरणाला एक अनन्यसाधारण महत्त्व राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये असतं. कारण त्या सामाजिकरणाशिवाय एखादी राजकीय व्यवस्था, एखादी राजकीय प्रक्रिया किंवा एखादी राजकीय घटना किंवा राजकारणामधली घडलेली एखादी घडामोड याचं अवलोकन करता येत नाही किंवा ते अवलोकन ज्या पद्धतीने झालेलं आहे ते समजून घ्यायचं असेल तर त्याच्यावर सामाजिकरण कशा पद्धतीने त्याचं झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने ते आपल्याला समजून घेता येऊ शकतं. आता त्याच्या काही निरनिराळ्या व्याख्या केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यातले आल्मंड अँड पावेल यांनी एक व्याख्या केली ती अतिशय महत्त्वाची कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये. खरं तर आल्मंड अँड पावेल यांनी कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि त्याचे 3 असे वेगवेगळे प्रकारचे पुस्तकं लिहिलेली आहेत. पण पॉलिटिकल सिस्टीमच्या संदर्भातून लिहिलेल्या पुस्तकामध्ये आल्मंड अँड पावेल यांनी केलेली व्याख्या अशी आहे की राजकीय सामाजिकरण ही राजकीय संस्कृतीला टिकवून ठेवण्याची आणि बदलवण्याची प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेतून व्यक्तीला त्यांच्या राजकीय संस्कृतीचा परिचय घडतो आणि राजकीय घटकांविषयीच्या अभिमुखतांना आकार प्राप्त होतो. त्याला राजकीय सामाजिकरण असं म्हणतात. जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच की मुळात राजकीय संस्कृती ही निर्माण करणे, टिकवून ठेवणे किंवा तुमच्या राजकीय जाणीवा तयार करणे, हे ज्या राजकीय जाणीवा तयार होतात या राजकीय जाणीवेतून तुमचं पॉलिटिकल कल्चर तयार होतं. हे तयार होण्याची प्रक्रियाच म्हणजे राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया आहे. आणि म्हणून या प्रक्रियेतून एकूण तुमचं पॉलिटिकल कल्चर काय आहे हे कळतं. म्हणजे तुमची राजकीय व्यवस्थेविषयी किंवा राजकीय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटकाविषयी, एखाद्या घडामोडीविषयी, एखाद्या पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनविषयी तुमचं काय मत आहे हे मत त्या ठिकाणी त्या सामाजिकरणाच्या तुमच्यावर कसा आणि किती इम्पॅक्ट झालेला आहे, कोणत्या घटकाचा प्रभाव आहे, कोणत्या अभिकरणाचा प्रभाव आहे त्याच्यातून ते आपल्याला समजून घेता येऊ शकतं. अशा प्रकारची भूमिका आल्मंड अँड पावेल यांनी त्यांच्या राजकीय सामाजिकरणाच्या संकल्पनेच्या संदर्भातून मांडलेली आपल्याला दिसून येते. दुसरी तितकीच महत्त्वाची व्याख्या रशान ऑल्टॉप यांनी मांडलेली दिसते. ती व्याख्या अशी आहे की ज्या प्रक्रियेतून व्यक्तीला राजकीय व्यवस्थेचा परिचय घडतो आणि राजकीय घटितांविषयी तिच्या प्रतिक्रिया निर्धारित होतात तिला राजकीय सामाजिकरण म्हणतात. जे मी मगाशी म्हटलं तेच की व्यक्तीला राजकीय व्यवस्थाचा परिचय होणं म्हणजे राजकीय व्यवस्था समजून घेणं. ती राजकीय व्यवस्था समजून घेण्यासाठी त्याची एक पॉलिटिकल
स्टँड त्याला असायला लागतो, त्याला एक वैचारिक राजकीय बैठक असायला लागते. ती जी वैचारिक राजकीय बैठक आहे ती बैठक सामाजिकरणाच्या माध्यमातूनच तयार होते आणि म्हणून त्या पद्धतीने ते राजकीय व्यवस्थेचं आकलन तो त्या ठिकाणी प्रामुख्याने करत असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की राजकीय घटिताविषयी तिच्या प्रतिक्रिया निर्धारित होतात. म्हणजे काय, जे पॉलिटिकल चेंज किंवा राजकीय बदल होतो किंवा राजकारणामध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये, राजकीय प्रक्रियेमध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या घडामोडी, ते घटित, ते घडण्याच्या संदर्भातून असलेली जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया निर्धारित करण्याचं काम सामाजिकरणाच्या माध्यमातून होते. उदाहरणार्थ, समजा एखाद्या राजकीय पक्षाची सत्ता अस्तित्वात आहे आणि निवडणुकीच्या रिंगणातून किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ती राजकीय पक्षाची सत्ता जाऊन दुसऱ्या राजकीय पक्षाची सत्ता येणं, हा जो पॉलिटिकल चेंज आहे आणि हा संविधानात्मक मार्गाने झालेला राजकीय बदल आहे. हा राजकीय बदल समजून घेण्यासाठी तुमचं सामाजिकरण कशा प्रकारे झालं आहे त्याचं आकलन तुम्ही त्याच्या पद्धतीने मांडाल किंवा त्याचं ॲनालिसिस, विश्लेषण त्या पद्धतीने तुम्ही करू शकाल. आणि म्हणून एका अर्थाने आपल्या मनामध्ये अशा प्रकारची ही भूमिका त्या ठिकाणी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. राजकीय सामाजिकरणाच्या संदर्भातून ग्रीनस्टीनने केलेली व्याख्या एक अतिशय महत्त्वाची आणि मला असं वाटतं की या राजकीय सामाजिकरणाची संकल्पना समजून घेत असताना ती जरा अधिक सर्वव्यापी अशा प्रकारची ती व्याख्या त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे. उदाहरणार्थ, त्यांनी जी व्याख्या केली ती अशी आहे की राजकीय सामाजिकरण म्हणजे काय, तर राजकीय सामाजिकरण याचा अर्थ असा की व्यक्तीच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या व्यक्तीला जाणतेपणी, अजाणतेपणी मिळालेले योजित किंवा अनियोजित, औपचारिक किंवा अनौपचारिक राजकीय शिक्षण आणि त्याचप्रमाणे ते उघडपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलं जातं त्याचा तर यात समावेश होतोच. पण त्याचबरोबर ज्या गैर राजकीय शिक्षणातून तिच्या व्यक्तिमत्वात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण बदल ठरतील अशा शिक्षणाचा देखील समावेश होतो. आता याच्यात फार सर्वव्यापी अशा प्रकारची ही व्याख्या आहे. ती कशी आहे, आता याच्यात असं म्हटलेलं आहे की व्यक्तीच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिला काही ना काही शिकायला मिळतं, है ना. अगदी लहान बाळापासून तर वयोवृद्ध असलेल्या, म्हातारा असलेला जो व्यक्ती आहे त्या वयापर्यंत देखील तो सातत्याने शिकत असतो. बऱ्याच वेळेस हे त्याचं शिकणं हे दृश्य स्वरूपात असतं किंवा अदृश्य स्वरूपात असतं. ते जाणतेपणी होतं किंवा अजाणतेपणी होतं. ते फॉर्मल असतं किंवा इनफॉर्मल असतं. ते प्लॅनिंगने असतं किंवा अनप्लॅन्ड असतं. या सगळ्या पद्धतीने त्याच्यावर या शिक्षणाचा परिणाम किंवा प्रभाव हा होतच असतो. आणि मग ही जी भूमिका, ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे की एकूणच राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया समजून घेत असताना व्यक्तीच्या प्रत्येक टप्प्यावर, आयुष्याच्या त्याच्या प्रत्येक टप्प्यावर अशा प्रकारचं सामाजिकरण हे सातत्याने होत असतं. ती काही विशिष्ट टाइम बाउंड, एका विशिष्ट मर्यादेमध्ये तयार होणारी प्रक्रिया नाही किंवा त्याचा इम्पॅक्ट विशिष्ट काळापुरताच असतो असंही नाही. त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं बाउंड्रीज, सीमारेषा नाहीत, कोणत्याच प्रकारच्या मर्यादा नाहीत. आणि म्हणून ग्रीनस्टीनची ही व्याख्या सर्वव्यापी, सर्वव्यापक स्वरूपाची त्या ठिकाणी आहे. आणि मग ती पुन्हा शिक्षणातूनच मिळेल असं पण नाही. तुम्ही व्यवहारात डेलिबरेटली काही शिकू नका तरी देखील तुम्ही जे व्यवहारामध्ये जीवन जगत असतात, या व्यवहारामध्ये जीवन जगत असताना जे निरनिराळ्या घटकांचा तुमचा संपर्क किंवा संबंध येतो त्याच्यातूनही तुम्ही अजाणतेपणे शिकतात. तुमचं वर्तन हे नेहमीच तुम्ही अनुभवातून जे पाहिलेलं आहे त्याच्यातून तुमच्या वर्तनामध्ये बदल होत जातो. आणि हा जो राजकीय वर्तन तुमचं जे होतं ते राजकीय वर्तन किंवा पॉलिटिकल बिहेवियर ज्याला आपण असं म्हणतो, ते राजकीय वर्तनामध्ये या सर्व घटकांचा एक अत्यंत महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी प्रामुख्याने असतो. एडलर आणि हॅरिंग्टनने केलेली एक व्याख्या आहे, ती अशी व्याख्या आहे की राजकीय घटना, राजकीय संस्था आणि राजकीय विचार या संबंधींची सामाजिक मूल्य ज्या प्रकारे मुलं स्वीकारतात आणि त्या प्रक्रियेस राजकीय सामाजिकरण असं म्हणतात. म्हणजे मुलांमध्ये, म्हणजे मुलगा याचा अर्थ कॅन्डिडेट किंवा समाजातील असलेला एक घटक. हा समाजातील असलेला जो एक घटक आहे, या घटकाला जर राजकीय घटना, राजकीय संस्था आणि राजकीय विचार
याच्याविषयी त्याचं काहीतरी एक सोशल व्हॅल्यू तयार झालेली आहे, त्याचं एक सामाजिक मूल्य तयार झालेलं आहे. आणि हे जे सामाजिक मूल्य तयार झालेलं आहे, हे सामाजिक मूल्य कशा प्रकारे तयार झालेलं आहे, ती मुलं कशी स्वीकारतात, त्याच्यातून राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया नावारूपास येते. आणि म्हणून राजकीय सामाजिकरण समजून घ्यायचं असेल तर राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया समजून घेत असताना ही आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की एकूण या समाजामध्ये राजकीय दृष्टिकोनातून जे घडतं ते घडण्याच्या संदर्भातून लोकांना त्याच्याविषयीचं कसं आकलन होतं, ते आकलन होणं हे सामाजिकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रामुख्याने होताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपण या अनुषंगाने राजकीय सामाजिकरण या संकल्पनेकडे पाहिलं पाहिजे. आता मुख्य प्रश्न असा आहे की सामाजिकरणाची प्रक्रिया नावारूपास येते कशी. आम्ही असं म्हटलं की लोक जाणतेपणी अजाणतेपणी त्यांच्यावर राजकीय मतं बिंबवली जातात किंवा त्याचं राजकीय मत तयार होतं. औपचारिक किंवा अनौपचारिक ही प्रक्रिया असते. तो बऱ्याच वेळेस स्पष्टपणे घेतो किंवा बऱ्याच वेळेस त्याला इनडायरेक्ट त्याच्यापर्यंत पोहोचतं, अप्रत्यक्षरित्या पोहोचतं. हे सगळं मान्य. या पद्धतीने सामाजिकरणाचं त्याच्यावर मूल्य बिंबवली जातात हे लक्षात आलं असलं तरी देखील नेमकी ही प्रक्रिया कशी येते, जर तुम्ही राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया कशी नावारूपास येते हे जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं निदर्शनास येतं त्याच्यामध्ये 3 अत्यंत महत्त्वपूर्णची प्रक्रिया घडतात. पहिली प्रक्रिया घडते ती म्हणजे अनुकरणातून. अनुकरण हे मानवीय व्यक्तीचं एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं लक्षण किंवा वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ही अनुकरणाची प्रक्रिया सर्व स्तरावर चालते. म्हणजे अगदी लहानपणापासून तर वयोवृद्धापर्यंत प्रत्येक टप्प्यावर व्यक्ती हा कशाचं ना कशाचं अनुकरण करत असतो. पुन्हा हे अनुकरण बऱ्याच वेळेस जाणीवपूर्वक होतं किंवा अजाणतेपणी होतं. अगदी राजकारणाच्या पलीकडचं उदाहरण घ्यायचं झाल्यास तुम्हाला समजा एखादा चित्रपट पाहिला, त्याच्यातला हिरो असेल किंवा तुम्ही जास्त स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट घेणारे असाल तर तुम्हाला एखादा खेळाडू आवडतो आणि तुम्ही पण तोच खेळ खेळत असाल तर तुम्ही त्याची कॉपी करायला लागता. समजा क्रिकेट खेळतात तर क्रिकेटमधलं तुमचा एखादा आदर्श असेल तर तुम्ही अजाणतेपणे त्याची कॉपी करता. असं नाही होत की तुम्हाला त्याच्याप्रमाणेच खेळायचं आहे, तर तुमच्याकडे त्याचं अनुकरण तुम्ही आपोआप करतात. त्याच्यावेळेस बऱ्याच वेळेस ते तुम्ही डेलिबरेटली करतात असं काही नाही, ते अजाणतेपणी होतं आणि ती अत्यंत इनफॉर्मल प्रक्रिया असते. किंवा समजा मी विद्यार्थी दशेत जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा शिक्षण घेत असताना मला जे शिक्षक आवडतात त्या शिक्षकांच्याकडे पाहून मी पण शिक्षक होतो आणि मग मला पण असं वाटतं की मला या सरांसारखं शिकवता आलं पाहिजे, है ना. म्हणजे मला जे आवडतं त्याचं अनुकरण आपोआप होतं. समजा मी आज जे शिकवताना माझं जे जेस्चर आहे त्या जेस्चरमध्ये कदाचित त्यांचाही एक वाटा आहे आणि मी ते अनुकरणातून करत असावं, है ना. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत कोणत्या ना कोणत्या क्षेत्राच्या संदर्भातून नक्की लागू होतं. आणि म्हणून अनुकरणाची ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सर्व स्तरावर सर्वांसाठी चालते. फक्त त्याचं जाणतेपणी किंवा अजाणतेपणी ती प्रक्रिया घडत असते. कदाचित तुम्ही त्याच्याकडे अगदी काळजीपूर्वक नाही पाहिलं तर कदाचित लक्षात पण नाही येणार, पण दुसऱ्यांना मात्र ते नक्की लक्षात येतं. तुम्ही एखादा समजा चित्रपटातला हिरो असेल तर त्याच्याप्रमाणे तुमचं बोलणं चालणं असू शकतं किंवा तुमचं जे कॉस्च्युम्स आहेत तसे असणं, हे सगळं अनुकरणातून त्या ठिकाणी प्रामुख्याने घडतं. राजकारणाच्या बाबतीत देखील असं असतं. एखादा पॉलिटिकल लीडर आपल्याला आवडतो आणि आपण जर राजकीय दृष्टिकोनातून जास्त इंटरेस्टेड असू किंवा आपलं ॲक्टिव्हली पॉलिटिकल पार्टिसिपेशन असेल तर ऑब्व्हियस गोष्ट असं आहे की आपण त्यांना फॉलो करत असतो आणि मग ते जे फॉलो करणं आहे त्याच्यातून ती भूमिका त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसते. त्याच्यानंतर नंबर 2 प्रशिक्षण. आता बऱ्याच वेळेस तुमची भूमिका ठरवण्यासाठी किंवा ज्ञान वाढवण्यासाठी किंवा दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी काही प्रशिक्षण दिलं जातं. मग शिबिरांचं आयोजन केलं जातं, परिषदेचं आयोजन केलं जातं, बैठकांचं आयोजन केलं जातं. अगदी तुम्ही याचं अगदी एक सगळ्यांना सहज माहीत असलेलं उदाहरण घ्यायचं झाल्यास मल्टी लेवल मार्केटिंगचे फार मोठं प्रकार अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसतो. कोणत्याही प्रकारची मल्टी लेवल मार्केटिंग डोळ्यासमोर ठेवली तर या मल्टी लेवल मार्केटिंगमध्ये असलेली जे लोक आपल्यापर्यंत पोहोचतात तर त्यांनी त्यांच्या कस्टमरपर्यंत किंवा ज्यांच्यापर्यंत पोचायचं आहे त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं, कसं बोलायचं, काय मांडायचं,
कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं, कोणत्या गोष्टीला दुर्लक्ष करायचं, हे सगळं शिकवलं जातं. त्याचे एज्युकेशनल प्रोग्राम्स असतात. नंबर 1. नंबर दुसरं उदाहरण, समजा प्राध्यापक म्हणून जर आम्ही लागलो तर आम्हाला देखील ओरिएंटेशन प्रोग्राम्स असतात, रिफ्रेशर कोर्सेस असतात, शॉर्ट टर्म कोर्सेस असतात. याच्यातून की इफेक्टिव्ह टीचिंग कसं होईल किंवा टीचिंग, लर्निंग, रिसर्च याची प्रोसेस कशी चांगली राबवली जाईल याच्याविषयीचे प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. आणि अशा प्रकारची ही जी भूमिका आहे, ही भूमिका सातत्याने त्या ठिकाणी प्रामुख्याने होताना दिसते. आणि म्हणून ज्ञान वाढवणं, दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणणं, या सगळ्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षणाचं निरनिराळ्या शिबिरांचं आयोजन केलं जातं, सेमिनारचं आयोजन केलं जातं, परिषदांचं आयोजन केलं जातं, बैठकांचं आयोजन केलं जातं आणि त्याच्याद्वारे ते प्रशिक्षण त्या ठिकाणी प्रामुख्याने होत असतं. नंबर 3 आणि महत्त्वाचा घटक तो म्हणजे स्वयंप्रेरणेने घेतलेले ज्ञान. बऱ्याच वेळेस व्यक्ती स्वतःहून काही माहिती गोळा करून त्या आधारे ज्ञान आत्मसात करीत असतो. आता या प्रकारामध्ये काय होतं की माहिती व्यक्ती गोळा करतो है ना, आणि त्याला जर ते तसं करायचं आहे तर तो त्या पद्धतीने स्वतःची जडणघडण त्या पद्धतीने करतो है ना. म्हणजे त्याची जी जडणघडण आहे ही जडणघडण करण्यासाठी तो स्वतःहून माहिती त्या ठिकाणी प्रामुख्याने गोळा करतो. तशा प्रकारे तो स्वतःहून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो. समजा मला एखाद्या पॉलिटिकल लीडर सारखं व्हायचं आहे, माझं करिअर मला त्याच्यात करायचं आहे. समजा हे जर माझं एकदाचं निश्चित झालं तर मी एखादा जो माझा आदर्श आहे त्या आदर्शाला मी फॉलो करतो. तो ज्या पद्धतीने वागतो, ज्या पद्धतीने बोलतो, ज्या पद्धतीने संघटन करतो, ज्या पद्धतीने त्याचं वक्तृत्व आहे, ज्या पद्धतीने लोकांशी कम्युनिकेट करतो, त्याचं राहणीमान कसं आहे, त्याचं ड्रेस सेन्स काय आहे, या सगळ्या गोष्टी मी फॉलो करतो आणि ते डेलिबरेटली करतो. कारण मला पण त्या पॉलिटिकल लीडरसारखं व्हायचं आहे ना. म्हणजे या पद्धतीची भूमिका असते की बाबा तुम्हाला काहीतरी व्हायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही असं स्वयंप्रेरणेने अशा पद्धतीने मोटिवेट होतात आणि त्याच्यातून मग काही गोष्टी स्वतः त्या ठिकाणी प्रामुख्याने तुम्ही शिकायला लागतात किंवा त्यांची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याची अंमलबजावणी तुम्ही करायला लागतात. आणि म्हणून ही एक भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून जर तुम्ही पाहिलं तर राजकीय सामाजिकरणाची ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया साधारणपणे या 3 पद्धतीने चालत असते. नेहमीच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक काळामध्ये या तिघांपैकी काही ना काही नक्की होत असतं. एक तर अनुकरणातून तुम्ही काहीतरी शिकत असतात, तुमच्या मनावर काही मतं बिंबवली जात असतात किंवा काही बाबतीत तुम्ही डेलिबरेटली तुम्हाला शिकवलं जातं, प्रशिक्षित केलं जातं किंवा काही वेळेस तुमचीच इच्छा असते हे शिकण्याची. आणि म्हणून स्वयंप्रेरणेने देखील तुम्ही काही गोष्टी त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमल करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून या तिन्ही प्रक्रिया या सातत्याने आपल्या आयुष्यामध्ये घडतात आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या व्यवहारातून, तुमच्या वर्तनातून त्या ठिकाणी प्रामुख्याने सातत्याने दिसत असतो. आता हे राजकीय सामाजिकरण म्हटलं तर या राजकीय सामाजिकरणाची काही वैशिष्ट्य आहेत. ती वैशिष्ट्य आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यातलं पहिलं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे जसं मी मगाशी किंवा अगदी सुरुवातीपासून म्हणतो त्याप्रमाणे की राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही मुळात सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ती अव्याहतपणे चालते. ते असं नसतं की आयुष्याच्या एखाद्या टप्प्यापर्यंत चालेल आणि राजकीय सामाजिकरण आता संपलं बाबा, आता नाही चालणार, आता नाही होणार राजकीय असं होत नाही. ते असं पण नाही की प्रत्येक क्षणोक्षणी होतंय, पण ती चालणारी प्रक्रिया आहे, ती एंडलेस प्रक्रिया आहे. तुम्ही लहानपणापासून तुम्ही कुटुंबामध्ये असतात, जेव्हा तुम्ही लहान आहात, जेव्हा तुमचा संपर्क कुटुंबाच्या बाहेर कोणाशीच नाही, तेव्हा कुटुंबामध्ये देखील कुटुंबातील असलेल्या सदस्यांच्या माध्यमातून अगदी लहानपणे तुमच्यावर काही गोष्टी अगदी बिंबवल्या जातात आणि ते तुम्ही बरोबर अनुकरणातून शिकतो. आपल्याला ते बरोबर कळतं. म्हणजे लहानपणापासून आपण ते शिकत जातो आणि ते सातत्याने जसं जसं मोठं होत जातो तसं तसं तुमचा ज्या ज्या घटकांशी संबंध संपर्क येतो त्या सर्व घटकांचा तुमच्यावर प्रभाव पडतो आणि त्या प्रभावातून तुमचं एक थॉट प्रोसेस तयार होते, तुमची एक वैचारिक बैठक त्या ठिकाणी प्रामुख्याने तयार होते. आणि म्हणून ही सातत्याने प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्ही अगदी वयोवृद्ध झाला तरी देखील ही प्रक्रिया थांबत नाही, ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही ती किती स्वीकारतात, किती अडॉप्ट करतात आणि त्याचं इम्प्लिमेंट किती करतात, हा नंतरचा भाग झाला. मात्र ती सातत्याने चालणारी एक प्रक्रिया असते. नंबर 1. नंबर 2, ही प्रक्रिया बाल्यावस्थेत, तरुणावस्थेत
आणि त्याचप्रमाणे प्रौढ अवस्थेत देखील चालू असते. म्हणून सातत्याने ही प्रक्रिया विशिष्ट तुमची जी काय अवस्था आहेत बाल्यावस्थापासून तर तरुण अवस्थेमध्ये आणि प्रौढ अवस्थेमध्ये देखील ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. या प्रक्रियेमध्ये कुठेही खंड पडत नाही. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही काही विशिष्ट कालावधीसाठी तयार झालेली प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया लहान असो तरी तुम्ही असं नक्की म्हणाल की सर लहान वयामध्ये आम्हाला राजकारणाविषयी काय कळतं, राजकारणाविषयी आम्हाला काय त्याचं ज्ञान होणार आहे. पण समजा तुम्ही लहान आहात, ज्या घरामध्ये राजकीय वातावरण आहे त्या घरामध्ये जी राजकीय चर्चा होते ते राजकीय चर्चेचं प्रतिबिंब त्या लहान बाळावर उमटतं. मग पुन्हा समजा दुसरं उदाहरण, समजा एखादा घर अगदी अराजकीय घर आहे ज्याच्यात राजकीय कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही, पण त्याच्यातून सामाजिकरण तर नक्की घडतं. त्यांचा दैनंदिन व्यवहाराचा परिणाम हा त्यांच्या मुलावर होतो, लहान सदस्यांना होतो. तुम्ही आणि म्हणून नेहमी आपल्याला सांगता की आपल्या लहान मुलांसमोर आपण वागताना अत्यंत जबाबदारीने वागलं पाहिजे. आपण जर आपल्या आईवडिलांचा आदर राखला तर लहान मुलं ते सगळं पाहतात, ते पण आपला आदर राखतील. आपण जर आदर राखला नाही, मोठे झाल्यावर ते पण आदर राखणार नाही. त्यांच्या मनावर ते बिंबवलं गेलेलं आहे की अशाप्रमाणेच वागावं लागतं. ते सांगण्याची गरज नाही, शिकवण्याची गरज नाही, पण ते बिंबवलं जातं. आणि म्हणून प्रत्येक अवस्थेत, तरुण अवस्थेमध्ये तर अर्थातच ते शिकण्याची अवस्था असते, त्याच्यामुळे तर तेव्हा बदलाला अनुकूल असतं वय ते. आणि म्हणून आपण सातत्याने हे बदल करत असतो. आणि तरुण अवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो की आपला संपर्क हा कुटुंबाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या घटकांशी येतो. उदाहरणार्थ एज्युकेशन इन्स्टिट्यूशनशी येतो. आणि मग एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनशी जेव्हा येतो तेव्हा शिक्षकांची संपर्क येतो, शिक्षकांचा इम्पॅक्ट त्या विद्यार्थ्यावर होतो, किंवा त्याला मित्र तयार होतात. हे जे मित्र आहेत किंवा त्याला समवयस्कांचा गट असतो, ज्याला पियर ग्रुप आपण म्हणतो, हा समवयस्कांचा गट असतो, यांचा इम्पॅक्ट किंवा यांचा प्रभाव देखील त्यांच्यावर प्रामुख्याने होतो आणि त्याच्यातून त्याची मतं तयार होतात. आणि म्हणून तो एक तर खुल्या विचाराचा होतो किंवा एक तर त्याला जर जास्त मुलांच्या मध्ये तो राहायची सवय नसेल तर तो अत्यंत एकलकोंडा होण्याची शक्यता देखील असते. आणि म्हणून हे बदलाचं वय तरुण अवस्थेत असतं. प्रौढ अवस्थेमध्ये देखील अशा प्रकारची सामाजिकरणाची प्रक्रिया ही सातत्याने सुरू असते. नंबर 3 वैशिष्ट्य, ही प्रक्रिया काही वेळा सुप्त तर काही वेळा व्यक्त स्वरूपात त्या ठिकाणी प्रामुख्याने होते. म्हणजे मी जसं म्हटलं त्याप्रमाणे की सातत्याने ही प्रक्रिया घडते, ती बऱ्याच वेळेस शांततेत होते, सुप्तपणे होते, आपल्याला कळत पण नाही, है ना. आपण प्रत्येक गोष्ट डेलिबरेटली करतो का? नाही करत. आपल्याला त्या गोष्टी अंगवळणी पडतात, ते पाहून ते समजून, आणि म्हणून ती सुप्तपणे ती प्रक्रिया चालते. दुसऱ्या बाजूला ती व्यक्त स्वरूपात होते, काही सांगून काही समजून त्या ठिकाणी प्रामुख्याने अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून राजकीय सामाजिकरणाचं एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसतं. नंबर 4 वैशिष्ट्य आहे, राजकीय सामाजिकरणाची ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अध्ययन व अध्यापनाशी संबंधित आहे. म्हणजे या प्रक्रियेच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं तर ही शिकण्याची पण प्रक्रिया आहे आणि शिकवण्याची पण प्रक्रिया आहे. म्हणजे मी जेव्हा शिकवतो तेव्हा शिकवण्यातून देखील माझं पॉलिटिकल सोशलायझेशन होतं, आणि जेव्हा मी शिकतो तेव्हा शिकण्यातून देखील राजकीय सामाजिकरण घडत असतं. म्हणजे ही प्रोसेस दोघी बाजूने होते, अध्ययनातून होते आणि अध्यापनाच्या संबंधित देखील आहे. म्हणजे शिकण्यातून आणि शिकवण्यातून या दोघी माध्यमातून त्या ठिकाणी प्रामुख्याने होते. त्याचप्रमाणे व्यक्ती आणि संस्था या बऱ्याच वेळेस जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे हे राजकीय संस्कार त्या ठिकाणी प्रामुख्याने स्वीकारत असतात. हे राजकीय संस्कार स्वीकारत असताना व्यक्ती त्यांच्यामध्ये ते अजाणतेपणे पण होतात, काही वेळेस प्रत्यक्षपणे जाणीवपूर्वक पण त्याच्यावर त्या ठिकाणी राजकीय संस्कार होत असतात. नंबर 4. नंबर 5 जे वैशिष्ट्य आहे ते 5वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राजकीय सामाजिकरणाचे समाजातील वितरण विषम स्वरूपाचे असते. अगदी बरोबर. म्हणजे राजकीय सामाजिकरणाचे वैशिष्ट्यच आहे की राजकीय सामाजिकरण हे प्रत्येकाशी सारखंच होतं का? नाही होत, है ना. कारण प्रत्येकाला ते त्याच पद्धतीने स्वीकारेल असं नाही, किंवा एखाद्यावर एकाच घटकाचा प्रभाव जास्त पडेल असं पण नाही. जे घडत असतं त्याच्यातून त्या व्यक्तीने काय स्वीकारलं त्याच्यावर ते ठरतं. आणि म्हणून त्या संदर्भातून जर आपण पाहिलं तर आपल्याला असं निदर्शनास येतं की राजकीय सामाजिकरणाचं समाजातील असलेलं वितरण हे विषम स्वरूपाचं असतं. व्यक्तिपरत्व निरनिराळं असतं आणि व्यक्तिपरत्व त्याच्यामध्ये अशा प्रकारचा बदल त्या ठिकाणी प्रामुख्याने होताना आपल्याला दिसतो. काहींमध्ये जास्त इम्पॅक्ट असतो, काहींमध्ये कमी इम्पॅक्ट असतो. समजा राजकीय सामाजिकरणाचे जे वेगवेगळे अभिकरण आहेत, एखाद्या व्यक्तीवर कुटुंब संस्थेचा जास्त प्रभाव आहे, दुसऱ्या व्यक्तीवर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा प्रभाव आहे, एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर पियर ग्रुपचा प्रभाव आहे, किंवा एटसेट्रा
अलीकडच्या काळामधलं सोशल मीडियापर्यंतचा प्रभाव असू देत. म्हणजे जे निरनिराळ्या एजन्सीज आहेत, निरनिराळे घटक आहेत, यांचा निरनिराळे अशा प्रकारचा प्रभाव त्या ठिकाणी प्रामुख्याने होताना दिसतो. आणि म्हणून या सगळ्या संदर्भातून बदल आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायला लागेल की त्याचं वितरण हे सारखं नाही, विषम स्वरूपाचं होतं. आणि म्हणून समाजातील सर्वच घटकावर एकाच प्रकारचे संस्कार होत नाही, सारखेच होत नाही, ते होऊ शकत नाही. आणि शेवटचं ते म्हणजे राजकीय सामाजिकरणाची ही जी प्रक्रिया आहे, ही राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया विशिष्ट पद्धतीने होत नाही. म्हणजे तुम्ही सांगितलं आणि त्याचं एखादं फ्रेमवर्क तयार केलं की या फ्रेमवर्कमध्ये राहून हे राजकीय सामाजिकरण घडतं असं नाही. ते अत्यंत वेग असतं आणि ती वेगवेगळ्या प्रकारे सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. तुम्ही त्या प्रक्रियेकडे कशा पद्धतीने पाहतात त्याच्यावर ते ठरतं. आणि म्हणून एकूणच या सगळ्या संदर्भातून जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया विशिष्ट पद्धतीने होत नाही, तर ती निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळ्या परिप्रेक्ष्यामध्ये सातत्याने होत असते. आणि म्हणून ज्ञान मिळवण्याची ही जी प्रक्रिया आहे ही अनुकरणातून, प्रशिक्षणातून त्या ठिकाणी प्रामुख्याने सातत्याने होताना आपल्याला दिसतं. या पद्धतीचं राजकीय सामाजिकरण हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारे प्रक्रिया म्हणून आपल्याला दिसते. आणि याचा राज्यशास्त्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसतो. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकूणच राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही मानवाच्या राजकारणाविषयीच्या जाणीवा तयार करण्याच्या संदर्भातून आहे. मानवाच्या राजकीय व्यवस्था, राजकीय प्रक्रिया, राजकीय घटना याच्याविषयीची मतं तयार करण्याविषयीची आहे. आणि एकूण व्यक्तीच्या जे राजकीय संस्कृती तयार होते, ज्या राजकीय संस्कृतीविषयी आपण याच्या आधी अभ्यास आहे, ते तुमचं पॉलिटिकल कल्चर कसं तयार होतं ते तयार करण्याची प्रक्रिया म्हणून राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया असते. आणि म्हणून एकूणच राजकीय सामाजिकरण समजून घेत असताना या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने समजून घेतल्या पाहिजे. त्या समजून घेतल्या तर राजकीय सामाजिकरणाचं राजकीय व्यवस्थेमध्ये आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये काय महत्त्व आहे ते आपल्याला लक्षात येतं. कारण राजकीय सामाजिकरणाशिवाय ना राजकीय व्यवस्था समजून घेता येऊ शकत तुम्हाला, ना राजकीय घडामोडींचं आकलन होईल, ना राजकीय प्रक्रिया समजून घेता येईल. आणि म्हणून राजकीय घडामोडी, प्रक्रिया, राजकीय व्यवस्था, राजकारण, राजकारणातला होणारे बदल हे समजून घेण्यासाठी, त्याचं आकलन करण्यासाठी या प्रकारची भूमिका तुम्हाला समजून घ्यावी लागेल. या प्रकारे तुम्हाला राजकीय सामाजिकरण मदतनीस ठरू शकेल. आणि म्हणून त्या अर्थाने 1960 नंतर, खास करून दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये राज्यशास्त्रामध्ये जे महत्त्वाचे बदल झाले, ज्या बदलामुळे राज्यशास्त्र अधिकाधिक रिलेव्हन्स झालं, त्याचा रिलेव्हन्स वाढला, त्या वाढण्यामध्ये ज्या घटकांचा, संकल्पनांचा, सिद्धांताचा महत्त्वाचा वाटा आहे, त्याच्यामध्ये राजकीय सामाजिकरणाचा देखील एक अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. आपण अत्यंत शांतपणे हे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. समजायला याच्याविषयी तुम्हाला काही अडचण असेल, काही अडथळा असेल, काही समस्या असेल तर तुम्ही नक्की मला विचारा. माझा ईमेल ID दिलेला आहे, फोन नंबर देखील दिलेला आहे, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आपण ऐकलं शांतपणे त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.